क्वेश्चन पेपर आहे MTA म्हणजे मिड टर्म असेसमेंट. ठीक आहे. तर नेहमी तुम्ही जेव्हा सेंटरमध्ये येताना, आपलं सेंटर चालू असतं तेव्हा जसं आम्ही तुम्हाला गुगल फॉर्म देतो आणि तशा प्रकारे तुम्हाला एक्झाम द्यायला सांगतो, तर तशाच प्रकारचा आता पण आहे, गुगल फॉर्मच आहे. ते कसा सोडवायचा आहे, क्वेश्चन तुम्हाला रीड करता येतील, नाही समजते, नाही कुणाला समजते, कुणाला नाही समजला, त्यासाठी मी पूर्ण क्वेश्चन पेपर रीड करून दाखवणार आहे. ते तुम्ही ऐका आणि त्यानंतर मी तुम्हाला ऑनलाईन लिंक टाकणार आहे चॅट बॉक्स मध्ये, नंतर ते सोडवा आणि सोडून झाल्याच्या नंतर मला ग्रुपमध्ये सांगा की किती जणांनी MTA क्वेश्चन पेपर सोडवलाय. ओके, डन झाला म्हणून मला सांगा ग्रुपमध्ये, म्हणजे मी तुमची प्रेझेंटी लावत जाईल आणि तुमचा MTA डन झाली म्हणून सांगेल. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया आता MTA. इतनी शक्ति हमें देना दाता. एक मिनिट, मला हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो. येस मॅम. एक मिनिट, एक मिनिट. ओके, काही नाही, दर्शनाचा कॉल होता, तिथं जॉईन होत नाहीये, ती बोलते माझं जॉईन होत नाहीये मॅम. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया क्वेश्चन पेपर. तिच्या दर्शनासाठी मी परत एकदा तीच लिंक रिपीट टाकते तुमच्या वर्गामध्ये, बोलते होत नाहीये. ओके, वी जॉइनिंग. आता कोण जॉईन झालं? कॅमेरा ऑन आहे. मॅम तुम्ही लिंक कसली पाठवली आहे? आता ह्याच पाठवली आहे. आता ज्याची परत पाठवली आहे मी, कारण दर्शनाला होत नव्हतं ना जॉईन, म्हणून मी परत लिंक पाठवली. ओके. गुड आफ्टरनून टीचर. गुड आफ्टरनून, व्हेरी गुड आफ्टरनून. आता क्वेश्चन पेपर बघा कसं सोडवायचं. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, तुमचं नाव, नंतर पप्पांचं नाव, नंतर तुमचं आडनाव. ओके, अशाच प्रकारे टाकायचं आणि तुमचं नाव टाकताना पहिलं लेटर कॅपिटल टाका. जसं आपण दर्शना टाकणार तर D कॅपिटल, ओके, नेहा टाकणार तर N कॅपिटल असं येणार. पहिलं लेटर कॅपिटल टाका, पप्पाचं पण, तुमचं पण, आडनावाचं पण पहिलं अक्षर कॅपिटल असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं स्कूल अँड सेंटर. तर आपलं सेंटर कुठलं आहे माहिती आहे ना तुम्हाला? सूर्यनगर, म्हणजे SN वर क्लिक करायचं. हा, SN वर क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तुम्ही किती ते 6 तिथे ऑलरेडी 6 दिलंय, तिथे क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर दिले बघा डिव्हिजन तसं तर शाळेमध्ये असतं, सेंटरमध्ये नसतं, पण इकडे क्वेश्चन कंपल्सरी दिलाय ना, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे कुठेतरी क्लिक, एका जागी कुठे पण क्लिक करून टाका. ठीक आहे. जर क्लिक नाही केलं तर मी ते तुमचा पेपर सबमिट होणार नाही. ओके. ओके मॅम. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आहे टीचर शाळेत सोडवलाय पेपर. हा, सेमच आहे शाळेचा आहे.
पण शाळेतून धर्मवीर टाकला असतात ना, इथून तुम्हाला सेंटर एसएन टाकायचंय. ओके, एसएन मधून पण एक्झाम टीचर 10 भेटले त्याच्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता इथे पण तसाच सोडवते. पहला क्वेश्चन है, व्हाट टाइप्स ऑफ लॉक्स डू मोबाइल हैव? मोबाइल में कितनी तरह के लॉक्स हम लोग रख सकते हैं? ये तिन्ही भी आएगा. हाँ, पैटर्न पण ठेवू शकतो, फिंगरप्रिंट पण, फेस डिडक्शन पण, ऑल ऑफ द अबाव याचं आन्सर आहे. अजून कोण आलं बघू. तरी जॉईन या, वेलकम. प्लीज जॉईन नाउ. ओके, आय थिंक ही जॉईन झाली ना. काय नाव तुझं? सोनम ना? यस सोनम. येस. सोनम जॉईन झाली ना? हो. ओके, क्वेश्चन पेपर मी सोडवते आणि हे रेकॉर्डिंग करते, त्याच्यामुळे ना तुला हे रेकॉर्डिंग बघायची, ज्यांनी जे आहे तिथे त्यांनी रेकॉर्डिंग बघायची गरज नाही, प्रेझेंट आहेत त्यांनी बघायची गरज नाही. टीचर तुमचा आवाज नाही नीट येत आहे. जे अब्सेंट आहेत ना, तर त्यांना रेकॉर्डिंग बघायची गरज आहे. जे प्रेझेंट आहे तिथे त्यांनी नाही बघितली तरी चालेल. तुम्हाला समजतंय ना मी सांगते तर कसं तुम्हाला करायचंय, म्हणजे पेपर कसा सोडवायचा आहे. टीचर हा, तर आता आपण करूया क्वेश्चन पेपर सॉल्व. ठीक आहे. ओके, हा क्वेश्चन पेपर आहे. याचे एक स्क्रीनशॉट घेते, म्हणजे तुम्हाला मला टाकता येईल ग्रुप मध्ये. तुमची एक्झाम MTA घेते. ठीक आहे, नेक्स्ट मिनिट. ठीक है, पहला क्वेश्चन समझना तुम्हारा. व्हाट टाइप्स ऑफ लॉक्स डू मोबाइल हैव? मोबाइल में कितने टाइप्स के हम लॉक रख सकते हैं? पहला तो पैटर्न का भी रख सकते हैं, ओके, फिंगरप्रिंट का भी, फेस डिडक्शन, ऑल ऑफ द अबाव. हे तिन्ही पण ठेवू शकतो. म्हणून आन्सर कुठला आहे? ऑल ऑफ द अबाव. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. हिंदीमध्ये मराठीमध्ये चालेल ना सगळ्यांना? येस मॅम. हो टीचर. ओके, when someone is nice to you online, can you always trust them? जब कोई आपके लिए ऑनलाइन अच्छा होता है तो क्या आप हमेशा उस पर भरोसा कर सकते हैं? नो. नो, वेरी गुड. नहीं कर सकते, क्योंकि ऑनलाइन अच्छा तो सब रहते हैं ना. टीचर तुम्ही आन्सर पण सांगताय. हा, कुणाकुणाला समजत नाही ना, म्हणून हे करते. आता तिने सांगितलं ना. ओके. Which is the most secure way to protect mobile device? मोबाइल उपकरणों की सुरक्षा के लिए सबसे सुरक्षित तरीका कौन सा है? फिंगरप्रिंट. ज्योमेट्रिकल शेप किंवा पिन. फिंगरप्रिंट ओके, जे तुम्हाला योग्य वाटेल ते क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पासवर्ड ठेवतो आपल्याला समजलं. फिंगर नाही ठेवतो. फिंगरप्रिंटचा आपण डुप्लिकेट नाही करू शकत, कॉपी नाही करू शकत. ज्योमेट्रिकल शेप कोणी गेस करू शकतो की त्याने हा ठेवला असेल, किंवा पिन पण कोणी गेस करू शकतं. पण फिंगरप्रिंटचं कोणी पण गेस नाही करू शकत, तुम्ही कॉपी नाही करू शकत. त्यामुळे फिंगरप्रिंट इज द बेस्ट ऑप्शन. बरोबर? यस मॅम. यस. नेक्स्ट क्वेश्चन है, that allows you access the internet for free. किसका माइक ऑन है? बहुत डिस्टर्बेंस आ रहा है. किसका माइक ऑन है? प्लीज माइक बंद कर दो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन है, that allows you to access the internet for free. मीन्स आपको मुफ्त में इंटरनेट का उपयोग करने की अनुमति देता है. पब्लिक वाईफाई. वेरी गुड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन है, गूगल कैन ट्रांसलेट इनटू मोस्ट लैंग्वेजेस. गूगल, ओके, गूगल अधिकांश भाषाओं में अनुवाद कर सकता है. ट्रू. गुड. नेक्स्ट क्वेश्चन है, चूज द सिक्योरिटी टाइप्स फ्रॉम बिलो टू प्रोटेक्ट योर मोबाइल. अपने मोबाइल की सुरक्षा के लिए नीचे से सुरक्षा युक्तियां चुनिए. ओके,
तो मोबाइल सुरक्षित रखने के लिए हम लोग क्या कर सकते हैं? कीप योर फोन लॉक्ड, सेट सिक्योर पासवर्ड, कनेक्ट टू सिक्योर वाईफाई, ऑल ऑफ द अबव। All of the above. All of the above. It's all of the above. ओके गुड। नेक्स्ट क्वेश्चन है, व्हाट शुड यू नॉट डू व्हेन कनेक्टेड टू ए पब्लिक वाईफाई नेटवर्क? ओके, मीन्स सार्वजनिक वाईफाई नेटवर्क से कनेक्ट होने पर आपको क्या नहीं करना चाहिए? अगर आपने सार्वजनिक वाईफाई से अपना नेट कनेक्ट किया तो आपको क्या नहीं करना चाहिए? फर्स्ट ऑप्शन है entering username and password, for example to log into an email or social network account। म्हणजे तुम्हें पासवर्ड एंड आईडी इस पे डालना नहीं चाहिए आपके सोशल नेटवर्क साइट। हेलो टीचर। हाँ बोलो, कौन है? सोनम। क्या प्रॉब्लम है? टीचर माझं पेपर था, हाँ तो शाळेच्या कम्प्युटर वरती दिलाय। हो सेम है। एंड देन ऑनलाइन बैंकिंग ये नहीं करना चाहिए, या फिर एंटरिंग क्रेडिट कार्ड डिटेल्स, कौन सा काम नहीं करना चाहिए? या ऑल ऑफ थर्ड वाला। थर्ड वाला लग रहा है आपको आंसर? All of the above. टीचर मेरे को लग रहा है थर्ड। All of the above। ऐसा कुछ भी हमें नहीं करना चाहिए। अगर हम पब्लिक वाईफाई यूज कर रहे हैं ना, तो इन तीनों में से कोई भी काम हमें नहीं करना चाहिए। Okay, ma'am. ओके नेक्स्ट क्वेश्चन है, But it is answer all of the above है ना? yes। Come to next question, can we share mobile device password with our friends? क्या हम अपने दोस्तों के साथ मोबाइल डिवाइस पासवर्ड साझा कर सकते हैं? नो। वेरी गुड। अपना पासवर्ड किसी को नहीं देना चाहिए, ओके, चाहे वो अपना बहुत ही क्लोज फ्रेंड क्यों ना हो। ओके, हो सकता है वो आपके साथ बेईमानी ना करे और उसके थ्रू कोई और भी आपका फायदा ले सकता है पासवर्ड जान के, है ना? ऐसा कभी कभी हो सकता है, इसके लिए ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन है 9th, हाउ डू यू एक्टिव गूगल असिस्टेंट? गूगल असिस्टेंट को आप कैसे एक्टिव करेंगे? आप गूगल सहायक को कैसे सक्रिय करते हैं? फर्स्ट ऑप्शन है से हाय अलेक्सा, चेक द फोन, से हाय गूगल, या फिर टर्न फोन ऑफ, से हाय गूगल। से हाय गूगल। ओके, देन लास्ट क्वेश्चन है हमारा, should we review any application before downloading it on mobile? मतलब मोबाइल में कोई भी एप्लीकेशन लेने से पहले आप उसका रिव्यू देखते हो क्या मोबाइल में? क्या हमें मोबाइल पर डाउनलोड करने से पहले किसी भी एप्लीकेशन की समीक्षा करनी चाहिए? मतलब उसके बारे में जानकारी लेते हो क्या? आप रिव्यू देखते हो क्या? कमेंट्स देखते हो क्या? वेरी गुड। तो यस पे आपको क्लिक करना है, ठीक है। उसके बाद आपको सबमिट पे क्लिक करना है। अभी मैं नहीं कर रही हूँ क्योंकि मैंने आपको सिर्फ समझाने के लिए गूगल फॉर्म खोला है, ठीक है। मैं तो स्टूडेंट नहीं हूँ ना, तो जस्ट आपको समझाने के लिए किया था। तो आपको सबमिट पे क्लिक करना है, ओके? Okay, ma'am. समझ में आया सबको? हो टीचर। ओके, तो कैसा है क्वेश्चन पेपर? इजी है ना? हार्ड है? बहुत इजी है, बहुत सिंपल है, कुछ भी हार्ड नहीं है इसमें, है ना? हाँ टीचर। Yes, ma'am. तो सॉल्व करेंगे ना सब लोग? Yes, teacher.